आम्ही सर्वजण वैशंपायन मेडिकल महाविद्यालयातील अस्थायी डॉक्टर्स आहोत। आम्ही सर्व कोविड-19च्या प्रादुर्भावात देखील ड्युटी देत आहोत। MSMTA वतीने आम्ही ही विनंती करू इच्छितो की अस्थायी डॉक्टरांना नियमित करण्यात यावे, त्याप्रमाणे त्यांना 7व्या आयोग वेतनप्रमाणे वेतन देण्यात यावे व त्यांना एरियर्स देण्यात यावे। यामुळे कोविड-19मध्ये अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टरांचे मनोबल वाढेल आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आम्हाला सर्वांना दिसेल। नमस्कार, आम्ही सर्व अस्थायी सहाय्यक वैद्यकीय प्राध्यापक आहोत। आम्ही मागच्या 7 महिन्यापासून फॅमिलीपासून दूर राहून कोरोनाच्या काळामध्ये शासकीय सेवा देत आहोत। आज वर्ग 1 ते वर्ग 4 सर्व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, पण आम्ही असे अभागी आहोत की अजून आम्हाला 7वा वेतन तर नाहीच, पण आमची सेवासुद्धा कायम करण्यात आलेली नाही आहे। तर आम्हाला शासनाकडे एकच मागणी आहे की आमची जी सेवा आहे, शासकीय सेवा, ही नियमित करण्यात यावी आणि आम्हाला 7वा वेतन आयोग हा तात्काळ लागू करण्यात यावा। त्यासाठी आज आणि उद्या 2 दिवस आम्ही पाळी फीत लावून एक प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत आणि 1 तारखेला म्हणजे 1 नोव्हेंबरला आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत। यासाठी सर्वस्वी शासनच जबाबदार राहील याची नोंद घ्या। मी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची राज्याध्यक्ष मनीषा शिंदे। आज इथे अस्थायी पदावरती काम करत असलेले सहाय्यक प्रोफेसर यांना कायमस्वरूपी पदावरती घ्यावं, कारण आता कोविडच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। सरकारने ही बाब लक्षात घेऊन त्यांच्यावरती होणारा जो अन्याय आहे की 7वा वेतन त्यांना दिला जात नाही किंवा कायमस्वरूपी पदावरती त्यांना कायम केलं जात नाही, तर ही जी बाब आहे ती अत्यंत दुःखदायक असं म्हणावं लागेल। कारण हेल्थ प्रोफेशनल जे आहेत किंवा डॉक्टर्स जे आहेत, जे आता आपल्या देशावरती आलेल्या संकटाला पॅन्डेमिक काळामध्ये आपल्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून ते आपली सेवा देत आहेत। आपल्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत आहे तरी त्याची दखल न घेता ते संपूर्णपणे आपल्या देशाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत। तर त्यांच्यावरती होणारा जो अन्याय आहे त्याची दखल घेऊन शासनाने त्यांना स्वरूपी पदावरती कायम करण्यात यावं, या दृष्टीने मी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने त्यांना पाठिंबा देत आहे।